ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पहिल्या दिवशी कॅबिनेटची मीटिंग होते। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये काहीही निर्णय होत नाही शेतकऱ्यांना दिलासा देणारा, आणि दुसऱ्या दिवशी हे खुशाल बांधावर जाऊन उभे राहतात। शेतकरी विचारतो की हेक्टरी किती मदत देणार आहे ते सांगा, तर म्हणते ए चुप बैस, राजकारण करू नको। असे जे असंस्कृत असभ्य जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आता फक्त बांधावर उभं राहून जाण्याचं फोटो सेशन कुठेतरी करतात आहे। मात्र कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला नाही। सगळ्या मंत्र्यांना त्यांनी शेतात पाठवलं, चांगली गोष्ट झाली। मात्र परतल्यानंतर 2 दिवस होतात आहे, अजून कोणता शासन निर्णय झालेला नाही। त्यामुळे आता दिल्लीला जाऊन अजून कुठेतरी एक बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि या दरम्यान पडळकर तत्सम ज्या लोकांना एखादं काहीतरी स्टेटमेंट करायला लावतील, 2 जातीत भांडणं लावतील, 2 धर्माच्या दंगली घडून आणतील आणि महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा या पूर परिस्थितीतून दुसरीकडे वळवतील। त्यामुळे शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नसणारा हा मुख्यमंत्री जो आहे, दिल्लीला जाऊन आता काय दिवे लावतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं। आता भिडेंचे जे किडे आहेत हे अधूनमधून वळवळत असतात। कुठेतरी त्यांचे वक्तव्य म्हणजे पूर परिस्थितीत सरकारला मदतीचाच त्यांनी दिलेला हात आहे, कारण अशा वक्तव्यातून पुन्हा सर्व माध्यम जे आहेत हे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतील आणि जी शेतकऱ्याच्या समोरचं जे संकट आहे त्यापासून त्यांचं लक्ष इतरत्र विचारेल। त्यासाठी किड्यांना वळवळ करण्याकरता हा मुख्यमंत्र्यांनी केलेला फोन आणि त्या अनुषंगानं हे स्टेटमेंट असू शकतं। हा भाग 1 आणि भाग 2 त्यांना हिजडे कोणाला म्हणायचं आहे, कारण दांडियामध्ये हिंदू मोठ्या संख्येने सहभागी होतात। त्यांचा इशारा त्या दिशेने तर नाही, हा एक प्रतिप्रश्न त्यांना या निमित्तानं विचारावा असं वाटतो। मी आपल्या निदर्शनास आणून इच्छितो की 3 जुलैला शेतकऱ्यांचा मोर्चा महाराष्ट्रामध्ये सर्वदूर हा काँग्रेस पक्षाने आयोजित केला होता। आपल्यालाही ते लक्षात असेल की त्यामध्ये एकंदरीत 50,000 हेक्टरीची मागणी आणि त्यासोबतच आम्ही कर्जमाफीच्या अनुषंगानं 3 जुलैपासूनच आम्ही 3 जूनपासूनच आंदोलनात्मक भूमिका ही घेतलेली आहे आणि काँग्रेस पक्षही 2 ऑक्टोबरला या संदर्भामध्ये महाराष्ट्रव्यापी आंदोलन करणार आहे आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका अलबत्ता काँग्रेसने यापूर्वीच घेतलेली आहे आणि पुढे देखील आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या या मागण्या मान्य केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। सरकारनं कोणतीही मदत जाहीर केलेली नाही। जो एक सध्याचा जो GR होता त्या GRमध्ये 3-3.5 हजारावर वळवण करणारा हा परिस्थितीजन्य नव्हे तर हा कायम स्वरूपातला एक GR आहे, त्यातूनच हे लाभ देतात आहे। मात्र आता आभाळ फाटलेला आहे आणि यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, नुसतं जाहीरच करू नये, कारण हे घोषणा बहादर सरकार आहे। तो ओला दुष्काळ जाहीर करावा याचा अर्थ काय, तर प्रति हेक्टर 50,000 रुपये सरसकट मदत द्यावी। खरडून गेलेल्या शेतींच्या अनुषंगानं 5 लाख रुपये हेक्टरनुसार पुन्हा मदत दुसरी करावी। त्यानंतर रब्बीच्या हंगामाकरता खत बी जे आहे ते शासनाने पुरवावं आणि ते पुरवत असताना कुठलाही भ्रष्टाचार त्यामध्ये करू नये। या प्रामुख्यानं 3 मागण्या या रब्बी हंगामाच्या अनुषंगानं आहे। आणि सर्वात कळीचा जो मुद्दा आहे की ओला दुष्काळ जाहीर करत असताना कर्जमाफीची जी घोषणा आपण केली होती तिची अंमलबजावणी करावी, ही आमची मूळ मागणी या निमित्तानं आहे। आणि या मागणीमध्ये गैर काही नाही। पहिले ज्या 3 मागण्या ज्या आहेत ह्या त्या परिस्थितीत त्या सरकारने केलेल्या आहे। मग हेच सरकार असं कोणतं वेगळं आहे? हे काय नॉन बायोलॉजिकल सरकार आहे का की आकाशातून उतरलं आहे म्हणून आम्ही आता तुमच्या समस्यांकडे लक्ष देणार नाही? त्यामुळे याही सरकारने ते करावं आणि तुमचंच वचन होतं कर्जमाफी करू, आजची हा परिस्थिती तशीच आहे, ती कर्जमाफीची घोषणा ताबडतोबीने या सरकारनं करावी। अजितदादांना कोणते सोंग कसे कधी घेता येतात याचं पूर्ण ज्ञान आहे। भोपाळ या ठिकाणी 70,000 कोटीचा अजित पवारांचा भ्रष्टाचार सांगितल्यावर 8 दिवसात घालील लोटांगण वंदन चरण हे त्यांचं रूप उभ्या महाराष्ट्राने हे बघितलेलं आहे। आणि आता सोंग जर घेता येत नसेल तर आपली जी काही 70,000 कोटीचा भ्रष्टाचार असेल तो पैसा जो आहे हा शासन जमा करावा। त्यामुळे अशा प्रकारची उत्तरं देत असताना शरम वाटली पाहिजे। हे सरकार जे आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे। उठसूट जे आहेत ते नरेंद्र मोदीचं नाव हे वारंवार घेत असतात। केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा घोळ असो, खातेवाटपाचा घोळ असो, पालकमंत्रीचा घोळ असो, हे गृहमंत्र्यांना जाऊन भेटतात। आता या तिघांनी उठावं, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जावं आणि त्यांची खरोखर जर पत असेल तर केंद्रातून विशेष पॅकेज हे त्यांनी महाराष्ट्रात ओढून आणावं। जेव्हा पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणतात तेव्हा यांना लाज वाटली पाहिजे। ती लाज या अनुषंगाने वाटली पाहिजे की ही मागच्या आठवड्यातली अतिवृष्टी हा काही पहिला प्रसंग नव्हता। एप्रिल महिन्यामध्ये वादळी वारा आला, गारपीट झाली, मोठा पाऊस झाला, त्यामध्ये जे भाजीपाल्यांचं आणि फळबागांचं नुकसान झालं। त्यानंतर जूनमध्ये देखील अशाच प्रकारची अतिवृष्टी झाली, ऑगस्टमध्ये झाली आणि आता सप्टेंबरमध्ये होत आहे। या सर्व 4 अतिवृष्टींच्या एकंदरीत
गोळा बेरजेमध्ये केंद्रातलं कोणतंच पथक आलं नाही, त्यांनी कोणतीच पाहणी केली नाही. तुम्ही खूप मोठ्या ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला समजतात, 6 वाजेपासून कामाला लागतात, तर केंद्राकडे अद्यापपर्यंत आपण निधी का मागितला नाही? आणि तुमच्याजवळ जर निधी नसेल आणि तुम्हाला सोंग घेण्यामध्ये तुम्ही पटाईत जरी असले तरी तो विषय अलबत्ता निराळा आहे. आपण केंद्राकडून निधी आणा, आपल्याला पाहिजे ते करा. एवढे कर्ज करता, शक्ती महापीठासाठी आपल्याजवळ पैसे आहेत 88,000 कोटी रुपये, आणि शेतकऱ्यांना जेव्हा कुठे त्यांच्या दिलासा देण्याचा आणि मदतीचा आपली भूमिका घेत असताना आपला हात का करतो? आपल्या हातावर शेतकऱ्यांच्या हिताच्या संबंधात फाईलवर सही करताना हात आपला का कापतो? आपल्याला अडाणी अंबानींचं भलं करण्याकरता आणि एखाद्या भ्रष्ट माणसाला वाचवण्याकरता आणि लाडक्या आमदारांना निधी देण्याकरता आपल्याला ताबडतोबीने सही करता येते. ज्यामध्ये चिरीमिरीची शक्यता आहे त्या सगळ्या फाईलवर तुम्ही सही करता, आणि शेतकऱ्याच्या मदतीला थेट खात्यात पैसे जमा होणार आहे म्हणून तुम्ही सही करत नाही का? शेतकऱ्याकडून देखील तुम्हाला काही आता कमिशनची अपेक्षा आहे? याचा खुलासा अर्थमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी करावा. महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करणे, 2 जातीमध्ये भांडणं लावणे, 2 धर्मात भांडणं लावले, ही मोटस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीस सरकारने स्वीकारलेली आहे. आणि त्याचाच प्रत्यय हा प्रत्येक आंदोलनाच्या निमित्तानं त्या नेत्यांना हा येत आहे. आज कार्यकर्त्यांना साडी नेसवल्या जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती इतकी बोकाळलेली आहे की आता महिलांच्या साडीपर्यंत हात ही जायला लागलेली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेपासून तर राजकीय स्वरूपाच्या घटनांपर्यंत साडी हा एक अत्यंत केंद्रबिंदू हा या सरकारने आणून ठेवलेला आहे. ज्या मंडळींनी हे गैरकृत्य केलं, विकृत कृत्य केलं, त्यांच्यावर 22 गुन्हे दाखल आहेत. ते तडीपार आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्या गावचे आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची संस्कृती या निमित्तानं लक्षात येत आहे. एक दलित आमच्या नेत्यावर, आमच्या कार्यकर्त्यांवर अशा केलेलं जे कृत्य आहे त्याची आम्ही या ठिकाणी निंदा करतो आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी संपूर्ण पक्ष आहे. लवकरच त्यांचा फेटा घालून आणि त्यांच्या एकंदर कर्तृत्वाचा आम्ही गौरव करणार आहोत. आणि सोबत त्यांनी जे सोशल मीडियामध्ये जे रिट्वीट केलं होतं, त्यांनी जे फॉरवर्ड केलेली जी पोस्ट होती ती स्वतः पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी ही पोस्ट आपल्या सगळ्या पोर्टल्सवरून आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात एकाच दिवशी ते त्याला पुन्हा व्हायरल करतील. मात्र तुर्तास हा पुराचा विषय असल्यामुळे या आमच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाच्या अनुषंगानं आम्ही लवकरच वाचा फोडू. आवर्षण प्रवाण क्षेत्रात येणाऱ्या रेन शॅडो पट्ट्यामध्ये मोताळा तालुक्यात 22 तारखेला अतिवृष्टी झाली, आभाळ फुटलं आणि आभाळ फाटल्यानंतर जो पाऊस आला त्यानंतर अद्याप इतक्या दिवसानंतरही इथे कोणत्याच प्रकारचे सर्वेक्षण पूर्णत्वास गेलेले नाही. मोताळा तालुक्यामध्ये एकूण क्षेत्रफळ जे आहे हे 60,000 हेक्टरच्या आसपासच्या असणाऱ्या क्षेत्रातून केवळ 200 हेक्टरच जमिनीचं नुकसान झालं असं दाखवण्याचं पातक प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे. शेतकरी हवाल दिला आहे, शेतं खरडून गेलेली आहेत. ज्या शेतात आपण उभा आहोत या शेताला नद्या नाल्या सर्व एक होऊन पूर्ण शेती जी आहे याचं नुकसान झालेलं आहे. नुसतं एकच शेतचं नाही तर हा नंबरच्या नंबर हा जो आहे नदीपर्यंतचा हा बाधित झालेला आहे. या शेतीमध्ये पुढच्या वर्षी कशी शेती करावी किंबहुना रब्बीतही कशी शेती करावी हा कशी कसावी याचा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. अजून सर्वे नाही, मोबदल्याचा तर विषयच नाही. त्यामुळे सरकारने तातडीने अशा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये पावलं उचलावीत. त्यांची ही शांतता जी आहे ही अत्यंत कर्कश आहे आणि या कर्कशतेचा अर्थ काय तर आम्हाला काहीही घेणं देणं या नागरिकांशी नाही, शेतकऱ्यांशी नाही. हा त्या कर्कशतेच्या मागचा कुठे ना कुठे हेतू आहे. कोणत्याही शासनातील जबाबदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाही. या ठिकाणी जी तहसीलदारांची असेल त्यांची भेट झालेली नाही. जे तहसीलदार होते ते अँटी करप्शनमध्ये पकडले गेलेले आहेत. दुसरे तहसीलदार देऊन अशा तातडीच्या वेळेस व्यवस्थापन करावं त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे सर्व बंडाळी ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांना जो मोठ्या प्रमाणावर जी महाराष्ट्राला आणि त्यात आज मोताळ्याला जी सामना करावा लागत आहे यामध्ये सरकारने शुद्धीवर यावं आणि तातडीने या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं 2 वर्गीकरण करावं. संपूर्ण ओला दुष्काळ हा महाराष्ट्रात जाहीर करावा, बुलढाणा जिल्ह्यात जाहीर करावा आणि ओला दुष्काळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. तर खरडून गेलेले जी शेतं आहेत त्या खरडून गेलेल्या शेतांपुरता सर्वेक्षण करावं आणि त्यामध्ये 5 लाख प्रति हेक्टरनुसार त्यांची पुन्हा जमीन कसण्याजोगी करण्याच्या अनुषंगानं एक अनुदान द्यावं आणि हे दसऱ्याच्या आत हा शासन निर्णय निर्गमित करावा ही आमची आग्रहाची मागणी आहे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.